जिन्हें रायगढ़ का टाइगर कहा जाता है, और उनका खेल देखने के लिए मुस्लिम भाई बेकरी वाला यहाँ पर आ चुके हैं। उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। मैच की तरफ हम चलेंगे। 25 मिनट के अंदर ये 5 ओवर खत्म होने जरूरी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट महेश मात्रे, और विक्की पाटिल ने पहली गेंद ब्लॉक किया मिड विकेट बाउंड्री के बाहर। इरादा पक्का दिया, धक्का लगाया, छक्का। विक्की पाटिल ऑन फायर।
कोऑर्डिनेटर रायगड जिल्हा समन्वयक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश शिर्के, त्यानंतर तेजसजी उतेकर, निखिल लाड आणि गौरव फडके यांचं आगमन इथे होतंय. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. हाल ही में 1 जनवरी से लेकर 4 जनवरी एक खूबसूरत प्रतियोगिता का ऑर्गेनाइज हुई थी. नाइट की प्रतियोगिता स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे स्मृति ट्रॉफी, जिसके मुख्य आयोजनकर्ता प्रवीण शेठ बैलमारे सावरोली, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है. लेकिन अंपायर का एक और इशारा, नंबर 6 विक्की पाटिल रुकने का नाम नहीं ले रहे हैं. यहाँ पर हाल ही में बाइक जरूर मिली है उन्हें, देखिए मैन ऑफ द सीरीज के तौर पर, लेकिन रुकने का नाम नहीं ले रहे हैं. डीजे जीवनावून वेडा परी, जीवनावून वेडा परी, का सोडून गेलास जना. जीवनावून वेडा परी, का सोडून गेलास जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. शुक्रिया डीजे बाला साहब. विचारों की मशाल और इनका जन्म दोबारा होना जरूरी है, क्योंकि ये अगर होते तो आज शिवसेना जितनी ताकतवर है उससे भी ज्यादा ताकतवर हमें नजर आती. फिलहाल टीम का टोटल आ चुका है 16 रन. 2 छक्के 1 बाउंड्री यहां पर हासिल की थी विकी पाटिल ने. ये डॉट गेंद आई, गेंद को घुमाया तो टोटल आ चुका है 16 रन. बाएं के सामने बाया और उसका सही इस्तेमाल किया विकी पाटिल ने, फायदा उठाया. पंकज नाइक और नंदू हथमोड़े, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है सुप्रीमो ट्रॉफी को. तो जरूर सकल मराठा समाज पनवेल तालुका अध्यक्ष कमलाकर जी लबड़े भी यहां पर आ चुके हैं, उनका भी मैं जरूर स्वागत करना चाहूंगा. मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 500 का इनाम. देखिए इनामों की बारिश हो रही है. विकेट हैट्रिक के लिए भी इनाम आ चुका है 1000 का. ये अपील की गई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर. टीम का टोटल 16 रन. 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं तमाम दर्शक. देखिए खचाखच भरा हुआ ये मैदान. तो ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है. आज आखिरी रात है, लेकिन शुरुआत अच्छी हुई है विशाल जीतेकर की आदर्श पनवेल, जो इस वक्त खेल रही है कैलाश दादा म्हात्रे की I11 ओवे के नाम से. प्रवीण, व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी बसलेली आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. लॅटिट्यूडचे आदरणीय मुबारक सय्यद, निलेश गोरडे, त्यानंतर MK गडगे, संदीप मुंडे साहेब, मोहन गाताडे, हृदयनाथ पाटील, बंटी नलावडे, किशोर पाटील, म्हात्रे काका, नितेश पाटील, योगेश आगिले, विजय शिंदे, राजा पवार, सुधीर मुंडे, सुरेश मांडे, मेजर जगदाळे, सँडी, कमलाकर लबडे, नंदू जगताप, गजानन भोईर, डॉक्टर पद्माकर मते, बाबू खारकर, प्रवीण मालुसरे, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तो निश्चित तौर पर लेकिन हम स्वागत उस शख्सियत का भी करेंगे जिन्होंने हमसे ठंड से निजात पाने के लिए जैकेट हमें गिफ्ट की है. गजानन मांडे साहब, भूतपूर्व उपसभापति, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे. लेकिन फिलहाल मैच की तरफ चलेंगे, जहां पर वरद टावर रसायनी संदीप मुंडे साहब की ये टीम, हमेशा लोग इन्हें कहते हैं कि जिनके आगे सब होते ठंडे, उसका नाम है संदीप मुंडे. लेकिन ओंकार पाटिल के भाई विकी पाटिल ने महेश म्हात्रे को ठंडा किया है. पहले ही ओवर में रन हासिल किए 16 रन. लैटिट्यूड, इनकी तरफ से हर विकेट के लिए 1000 का इनाम. विकेट की तलाश है. मनीष तात्रे, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल, विकेट मिल सकता था यहां पे, डायरेक्टेड होती तो कैच भी होती. ट्राई प्रयास करना चाहिए. जब हम 10वीं कक्षा में थे ना अभिषेक, तो एक 7 नंबर वाली पोएम थी इंग्लिश में, ट्राई अगेन एंड अगेन डोंट यूर सक्सीड, यानी कि प्रयास आप निरंतर जारी रखो जब तक आपको सफलता ना मिले. लेकिन इंग्लिश सब्जेक्ट तो था ना 10वीं में. अभिषेक का
आप जैसा मैं पढ़ा लिखा नहीं हूं, लेकिन आप जैसा पढ़ा लिखा होता तो सोचिए। देखिए ढेर सारा क्राउड, ढेर सारे स्टॉल। देखिए क्रिकेट से क्या नहीं मिलता, क्रिकेट से कई लोगों को रोजगार भी मिलता है। हम कमेंटेटर्स, अंपायर, ढेर सारे स्टॉल धारक, लाइव मंडप डेकोरेटर्स, डीजे। क्रिकेट एक माध्यम है रोजगार का। मनीष तात्रे विकेट की तलाश है इस वक्त वरट टावर रसायनी को। बहुत ही बढ़िया खेल रहे हैं विक्की पाटिल, ऑन फायर, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग। 2 रन अपनी टीम के लिए बचाए। क्या मिलेगा? तीसरा, लेकिन 2 ही रन, और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 19 रन। भावेश कुरंगन ने अपने स्टेटमेंट में कहा था कि कम से कम रनों में हमारा रोकने का प्रयास होगा। वहीं दूसरी तरफ जो कप्तान थे आकाश तारेकर, I11 ओवे के, उन्होंने कहा था ये मेरा फेवरेट ग्राउंड है। 3 बार मैंने हैट्रिक हासिल की है रॉयल कलमोली की तरफ से कप्तानी करते हुए। 3 बार लगातार सुप्रीमो मैंने जीती है। तो इस साल फोकस मेरा यही रहेगा। ना मैं गया कोलकाता, ना मैं गया दिल्ली, मैं आ चुका हूं अचानक के मैदान पर। उद्देश्य मेरा सुप्रीमो जीतनी। और यह विकेट मिलता हुआ लैटिट्यूड इनकी तरफ से मिलेंगे 1000 मनीष तात्रे को। डीजे पुन्हा नव्याने पेटवा मशाल, धगधगती आगती ठेवा जिवारी। पुन्हा नव्याने पेटवा मशाली, धगधगती आगती ठेवा जिवारी। आता करुणी जीवाची राणी। लेकिन जो शुरुआत चाहिए थे ना, शुरुआत जो अभिषेक चाहिए थी I11 ओवे को, वो शुरुआत दी है विकी पाटिल ने। तारीफ काबिल बल्लेबाजी की। महेश मात्रे जैसे गेंदबाज के खिलाफ आक्रमण किया। इनायत नंबर 3 की पोजीशन पर सोहेल शेख। हाँ, निश्चित तौर पर यह बात सही कही आपने। लेकिन सुप्रीमो एक अलग ही अंदाज होता है, सुप्रीमो एक अलग ही नजरिया होता है। सुप्रीमो सुरेश दादा भाद्रे जैसे शिव सैनिकों के लिए एक प्रेरणा होती है, एक चेतना होती है, एक संवेदना होती है। आनंद झिंगे साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। उनकी पत्नी नैनाताई झिंगे सौभाग्यवती चौक ग्राम पंचायत चुनाव में अभी अभी जीती है और ग्राम पंचायत सदस्य बन चुकी है उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना की, जिसकी मशाल, विचारों की मशाल हम देख रहे हैं। मनीष तात्रे, फिर से एक बार सोहेल शेख ने इस गेंद को खेला। एक तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा। 1 ही रन मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 20 रन। देखिए 5 ओवर का ये मैच है, दूसरा ओवर चल रहा है मैंडेटरी पावर प्ले का। 3 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर है। थिंक टैंक सही सोच रहा है। I11 कैलाश दादा मात्रे ने फ्रेंचाइज जो टीम की है, जिसके कप्तान है आकाश तारेकर। थिंक टैंक विशाल और आकाश ने बिल्कुल सही सोचा। एक बायां और एक दायां, यानी कि निरंतर उन्होंने ये कॉम्बिनेशन जारी रखा है बाएं और दाएं हाथ के बल्लेबाजों का। विकी पाटिल के आउट होने के बाद अप टू द ऑर्डर सोहेल को प्रमोट किया। उस्मान पटेल लंबा हिट लगाने की कोशिश में, गेंद लॉन्ग ऑन पर ट्रैवल हो रही है। क्या मिलेगा? दूसरा, लेकिन मिलेगा 1 ही रन। ये डायरेक्टेड हुई और ये मिलेगा दूसरा रन। देखिए जब आपका नसीब आपका साथ ना दे रहा हो ना, तो अभिषेक ऐसी घटनाएं होती रहती है, क्योंकि नसीब साथ ना दे रहा होता और उस्मान पटेल आधी क्रीज पर होते तो ये डायरेक्टेड नहीं होती। वो पूरे पहुंच गए। नसीब अच्छा है I11 ओवे का, तो स्टंप पे लग के गेंद है और 1 रन हासिल करने का मौका मिला। स्ट्राइक रोटेट हुई है। क्या उस्मान लगाएंगे एक और आसमानी सुल्तानी तूफानी जिलानी छक्का? क्योंकि गेंदबाजों को दिखाया आसमान, उनका नाम है उस्मान। मनीष तात्रे ये स्लोअर वन की थी, बहुत ही बढ़िया कवर्स में खेलने की कोशिश की थी। डॉट गेंद आई। टीम का टोटल 22 रन।
11 की औसत से इन रनों को बनाया जा चुका है। 11 ओवे आदर्श नवीन पनवेल की पूरी ताकत इस सुप्रीमो में हमें नजर आ रही है। आकाश तारेकर के नेतृत्व में ये टीम आज पहला सेमीफाइनल खेल रही है। सेमीफाइनल तक पहुंचाया था बतौर कप्तान किरण पवार ने, लेकिन उसके बाद उनके कोलकाता जाने के बाद अब इस टीम की कमान संभाली है रायगढ़ के वंडर बॉय, जिन्हें उनके चाहने वाले कहते थे गॉड ऑफ रायगढ़ टेनिस क्रिकेट, आकाश तारेकर ने। प्रवीण बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना। ये ठीक आहे प्रवीण, आपण पाहतोय वरद टॉवर आणि आई11 ओवे मॅचला सुरुवात झालेली आहे। आजची शेवटची रात्र आहे आणि इथे आमचे रुपेश शिर्के महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि तेजस उतेकर आणि प्रणव लबडे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आपण या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। निश्चित तौर पर सुप्रीमो देखिए, सुप्रीमो एक अलग ही अंदाज होता है। प्रवीण शुड गोविंद बैल मारे, इन्होंने शुभकामनाएं दी है। गोटिया अंपायर जब आए थे तो उन्होंने 27,000 इनाम दिया था अंपायर गोटिया को इसी सुप्रीमो में, आज भी याद है लोगों को। हाँ, मुझे भी 22,000 दिए थे एक ही मैच में 49। तो चलिए, सूरज पुजारी गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए, यह लेग स्टंप पे गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा हुआ। 23 पे आता हुआ टोटल। 2 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। अभिषेक पाटिल हमारे साथ है, लेकिन गेंदबाज को मेहनत करनी होगी क्योंकि इंसान को संघर्ष करना आना चाहिए। संघर्ष ना करने पर मिली कोई चीज उसका महत्व नहीं होता जिंदगी में। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिलेगा सोहेल शेख को। 1 रन से बढ़ता हुआ टोटल 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक और दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा। पेट गांव का ये सोहेल शेख, काफ़ी बढ़िया ओपनिंग जोड़ी है पेट की, बंटी जोशी और सोहेल शेख, जिन्होंने काफ़ी अच्छा खेला है। नाइट क्रिकेट का इन्हें बादशाह माना जाता है पनवेल तहसील में। नाइट रजनी में क्या खेलते हैं ये, लेकिन सामने है रायगढ़ का टाइगर, शेर की झलक। टीके भाई साहब ने ऑक्शन में कहा था सबसे अलग। ये ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 25 रन। 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। सुप्रीमो, वही क्राउड, वही नजारा, वही श्रद्धा और वही श्रद्धा स्थान मातोश्री। उस्मान पटेल ने इस गेंद को खेला जरूर है और यह गलत फील्डिंग हुई और मिले 4। थोड़ा नजर नहीं आ रहा है अभिषेक यहां से, हेलोजन टॉवर जो है उस टॉवर की वजह से। निश्चित तौर पर बिल्कुल सही कहा आपने डीजे। जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर, सुप्रीमो 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 नंबर 1। क्यों कहा जाता है इन्हें, इस प्रतियोगिता को रायगढ़ की सर्वश्रेष्ठ प्रतियोगिता। हमेशा क्राउड का प्यार मिला है। देखिए 3 साल बाद फिर से दोबारा शुरू हो रही है कोविड के बाद, लेकिन फिर भी लोगों का वही प्यार हमें नजर आ रहा है। उस्मान पटेल ने इस गेंद को खेला, गेंद हवा में, हल्की सी मिसफील्ड। इससे पहली वाली गेंद पर मिली बाउंड्री और इस बार रायगढ़ के टाइगर ने अपना बल्ला खोला, आग उगलता हुआ बम फेंका, बाउंड्री के बाहर 6 रन। स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची, हिंदू स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची, शुक्रिया। ही कहाणी त्या देखिए 70 का सपना देख सकते हैं यहाँ पर। I11 ओवे 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है 3रा। सूरज पुजारी, दीपक साहब यहाँ पर आ चुके हैं, जर्नलिस्ट, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। कवर्स में खेला उस्मान ने और ये छोड़ा कैच, क्योंकि गेंद फील्ड की जा सकती थी। 35 और 6 बने 41। I11 ओवे कैलाश दादा महात्रे की ये टीम और उस टीम के हित में खेलते हुए उस्मान पटेल लगातार 2 छक्के
तीसरा आता है तो खोपोली में जो फेमस बेकरी है उस बेकरी के मालिक मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से मिलेंगे 500। या दरम्यान अभियंता MSCB आदरणीय किशोर पाटील साहेब यांचं इथे आगमन होत आहे। आदरणीय किशोर पाटील साहेब आणि दर्शन पाटील यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत संतोष डुकरे, जितू गाताडे ज्यांनी या टूर्नामेंटसाठी चेंडू पुरवलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। तो गोपी की तरफ से भी 500 मिलेंगे, लेकिन यहाँ पर गेंद आती हुई बाउंड्री पार, फाइन लेग बाउंड्री पार। उस्मान पटेल पूरी तरह से रौंद डाला इस गेंदबाजी को उस्मान पटेल ने। क्यों इन्हें रायगढ़ का टाइगर कहा जाता है, क्यों इन्हें बल्लेबाजी का शेर माना जाता है, क्यों इन्हें ये कहावत हासिल है कि जो गेंदबाजों को दिखाया आसमान उसका नाम है उस्मान। डीजे सुप्रीमो चषक 2023 मध्ये महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय रुपेश सिरके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन होतंय। सर्वांचं स्वागत। आता मात्र उस्मान पटेल हवी झालाय, लांब 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 षटकार मारून सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतोय। जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर, सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1। सुप्रीमो तो है ही नंबर 1, लेकिन रायगढ़ के टाइगर ने ये दिखाया मैं नंबर 1 से कम नहीं हूँ। या सुप्रीमो ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष रुपेश सिरके साहेब आणि त्यांच्या समवेत तेजस उतेकर, निखिल लाड, गौरव फडके यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। आपण पाहतोय सुप्रीमो ट्रॉफी 2023 33वा वर्ष आहे प्रवीण, आणि 33व्या वर्षी ही प्रचंड गर्दी, हे सगळे असलेले क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक, या प्रेक्षकांचंही आपण मनापासून स्वागत करूया। हाँ, निश्चित तौर पर सभी मेहमानों का और दर्शकों का हम स्वागत करेंगे, लेकिन हमारे परली के साई भक्त रोशन वालघोड़े और घोड़ीवली के साई भक्त युवा उद्योजक समीर पवार, इनकी तरफ से आज के आखिरी रात में सुप्रीमो को शुभकामनाएं आ चुकी है। सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो नंबर 1, लेकिन उस्मान पटेल ने दिखाया मैं भी नंबर 1 से कम नहीं हूँ, क्योंकि मैं यहाँ जितवाने आया हूँ चैंपियनशिप I11 ओवे को सुप्रीमो की, और टोटल आ चुका है 51 रन 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। लेकिन ये टोटल क्या 70 का आंकड़ा देखेगी, या आने वाले 2 ओवर्स में वरद टॉवर रसायनी के गेंदबाज इस टोटल को 60 तक सीमित रखेंगे। इसका आपको दिखाल सुनाएंगे मेरे साथी मिस्टर एडवोकेट अभिषेक पाटिल। और ये देखिए मूंगफलियां वाले भी आ चुके हैं। ज़रूर मैं लोगों से निवेदन करना चाहूँगा उनकी मूंगफलियां भी खरीदे ताकि उन्हें भी एक नया रोजगार मिले। धन्यवाद। हॅलो, कॅस्ट्रॉलचे भालचंद्र गुप्ते यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। अभिषेक धन्यवाद प्रवीण। लॅटिट्यूड यांच्याकडनं विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलंय। 3 षटकांचा खेळ संपला आणि वरद टॉवर रसायनी टीमच्या विरोधात खेळताना I11 ओवे टीमनं धावसंख्या उभी केली आहे 1/51। मनीष तात्रेचा हा चेंडू मस्त कव्हर ड्राईव्ह मारलाय, जबरदस्त फटका, सरळ चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे, आणि या 4 धावा या चेंडूवरती मिळत आहे। सोहेल शेख जो पेटचा खेळाडू आहे त्यानं मात्र 4 धावांना या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पाडली आहे। 55 धावा आज आपण बघितलं असेल, न्यूझीलंडचे खेळाडू असेल, भारतीय टीम असेल, फार चांगली मॅच 386 धावा करताना तब्बल 90 धावांना पराभूत न्यूझीलंडनं केलं भारतीय संघानं। आणि जे शुभम गिल आणि रोहित शर्मानं जी धमाकेदार फलंदाजी केली तशी फलंदाजी सुरू आहे ती सोहेल आणि उस्मानची। इथे मात्र मोठा फटका, सोहेल पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे पुल करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला अनसक्सेसफुल आणि सोहेल बाद।
लॅटिट्यूड मला असं वाटतं बिल्डर्स आहेत ना, त्यांच्याकडनं 1,000 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी वरट टावर या टीमसाठी हे पारितोषिक आहे आणि ते स्वतः या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. इथे धावफलकावरती धावा झाल्यात वरट टावर रसायनी टीमच्या विरोधात I11 ओवे टीम 55 या धावसंख्येवरती. सलामीला फलंदाज आले उस्मान पटेल तळोजाचे आणि त्यांच्या जोडीला मुरबीचे होते ते डावकुऱ्या हाताचे फलंदाज विकी पाटील. त्यानंतर आला पेटचा खेळाडू सोहेल शेख आणि आता येतोय तो फलंदाज पारगावचा आकाश तारेकर आणि रायगडचा वंडर बॉय. आतापर्यंत 2 विकेट या ठिकाणी गमावल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा धावफलकावरती झाल्या. चांगली फलंदाजी पण अजूनही काही बिघडलेलं नाही. जर का अशीच सुरुवात झाली गोलंदाजीची, मनीष तात्रेने जर का रोख लगावला 60-65 धावांपर्यंत जर का रोखलं ना या मॅचमध्ये, तर ही मॅच वरट टावर रसायनी संघासाठी सुद्धा सोपी आहे. या मॅचमध्ये काय घडणार हे मात्र सांगणं कठीण आहे, कारण पहिल्या दिवशीची जी मॅच झाली तिथे लो स्कोरिंगची मॅच चांगली झाली, पण ही आजची जी मॅच आहे ती हाय स्कोअरची चांगली होणार यात बिलकुल शंका नसेल. 55 धावा, षटक सुरू आहे 4. मोहोपाडा मार्केट एंडकडनं मनीष तात्रे तयार आहेत. मनीषचा हा चेंडू बघा, मस्त आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा नाद फसला आणि या मॅच मध्ये कमबॅक केलंय, या षटकामध्ये कमबॅक केलंय. मनीष तात्रेनं जे पाहिजे होते संदीप पुंडे यांच्या वरट टावर रसायनी टीमला, ते मात्र आता लॅटिट्यूड कडनं पुन्हा एकदा 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. लॅटिट्यूड जी बिल्डिंग आहे त्यांचे सय्यद सर आणि त्यांचे सहकारी निलेश गोरडे यांच्याकडनं हे पारितोषिक आहे 1,000 प्रत्येक विकेटसाठी. हा छोटा पॅक बडा धमाका, ज्याला भरत लोहार म्हणूनही बरेच जण ओळखतात, तो मयूर पाटील. त्यानं सुंदर झेल पकडला, पण जेवढा आनंद मयूर पाटीलला झाला नसेल त्याच्यापेक्षा दुप्पट स्वप्नील राऊतला आनंद झाला असेल, कारण आकाश तारेकरची विकेट त्या ठिकाणी गमावली आहे आणि झेल कुणी पकडला तर मयूर पाटीलनं. धावफलकावरती धाव आहेत 55. षटक सुरू आहे 4. मी अगोदरच सांगितली की या षटकामध्ये जर का कमाल झाली ना, 65 धावा जर झाल्या तर वरट टावर रसायनी टीमसाठी या सुरक्षित असतील आणि त्या दिशेनं गोलंदाजी सुरू आहे. ती गोलंदाज मनीष तात्रे, एक यॉर्कर लाईनचा एक स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. पोसरी गावचा हा एक चांगला गुणवान खेळाडू यावेळेस पुन्हा तयार आहे. नवीन फलंदाज सुमित डोंगडे आलाय. काल त्यानं रात्र गाजवली, आता सुमित कशी फलंदाजी करणार ही पारगावची जोडी, पण आकाश मात्र बाद झालाय. मनीष हा चेंडू आल्या आल्या प्रहार बघूया अजून एकदा. लॅटिट्यूडचे 1,000 जाणार का? पुन्हा झेल पकडलाय आणि इथे संजय सोळंकीनं पकडला सुंदर झेल. अजून एक विकेट मिळवली जाते. मला असं वाटतं हॅट्रिक या ठिकाणी मिळवतोय. जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी व्हायला पाहिजेत. घरच्या मैदानावरची पहिली हॅट्रिक या पूर्ण सुप्रीमो मध्ये, आणि संदीप पुंड्याला काय पाहिजे होतं ते ओळखलं मनीष तात्रेनं आणि आता धावांवरती अंकुश ठेवलाय. मी अगोदरच सांगितलं की जर का या षटकामध्ये धावा रोखल्या ना तर मात्र चित्र वेगळं आहे. आणि 1,000 आहेत हॅट्रिकसाठी. कोण आहे? रिचे आमचे कुमारी रक्षता अनंत जांभळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिकचे पटकावलंय या गोलंदाज मनीष तात्रेनं. आणि लॅटिट्यूड कडनं प्रत्येक विकेटसाठी 1,000 म्हणजे 3,000 अधिक 1,000 4,000 रुपयाचं पारितोषिक ते नंतर होईल. पण या विकेटसाठी गोपी आमचे चिकनवाले त्यांच्याकडनं कोणाला आहेत हॅट्रिकसाठी 500 चं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मनीसाठी हे पारितोषिक त्यांना उस्मानला अगोदर लावले होते, कारण क्रिकेटचे चाहते आहेत ते आमचे गोपी. अगोदर आम्ही आल्या आल्या चाचपणी केली आणि आमचे जे चाणाक्ष आहेत माझ्यासोबत, मी मारुती वाघांना का ठेवतो, त्यांना सांगितलं की आज उस्मान पटेलची बॅट चालणार आणि उस्माननं तसा चमत्कार केला, पण मनीषनंही त्याला त्या ठिकाणी रोखलं आणि या मॅचमध्ये आता मजा आली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आहेत मनीष तात्रे. आजच्या दिवसामधली, आजच्या रात्रीमधली ही एक सर्वोत्तम गोलंदाजी करतोय तो गोलंदाज मनीष तात्रे.
घरच्या मैदानावरती सुरू असलेली त्यांची ही मॅच, रायगड ठाण्याची मॅच, 2 धावा त्यांना दिल्या नव्हत्या. आज मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे ती गोलंदाज मनीष तात्रेसाठी. मनीष, हा चेंडू पल्लुस्को, मस्त फटका लगावलाय. इथे मात्र बघा सुमितनं काही विचार केला नाही. ओमकार, विशाल जितेकर, मला असं वाटतं इथून खेळाडू त्याच परिधानामध्ये आहे, ड्रेस त्यांनी परिधान केलाय, त्यामुळे कोण खेळाडू आहे आणि असे बरेचसे. तुम्हाला तुमची गप्प झाली, तुम्ही ओमकार पाटील म्हणालात, पण आहे तो खेळाडू विशाल जितेकर आणि आत्ताच त्यानं बाईक मिळवली अशी माहिती मिळते. परंतु इथे काय होणार याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहेत. मनीष तात्रेने चांगलं काम केलं या षटकामध्ये, भलेही त्यानं आता चौकार दिला असेल, पण महत्त्वाची जी विकेट 3 मिळवल्या, धावसंख्येवरती अंकुश ठेवला आणि 4थं षटक सुरू असताना I11 ओवे कैलास मात्रे यांच्या टीमच्या धावा झाल्या त्या 59. 4 विकेटचं पतन इथे झालंय. 4ही विकेट मनीष तात्रेनं मिळवल्यात. काय गोलंदाजी, अफलातून मारा, चांगली गोलंदाजी, टप्प्यावरती नियंत्रण, पण धावा खूप झाल्यात आतापर्यंत. चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ जातोय चेंडू, आपण बघतोय लॉंग लेगच्या दिशेनं, आणि ज्या चेंडूवरती धावा मिळतील मात्र इथे 4 षटकं संपली आणि सरासरी तशीच आहे 60 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 4 षटकं संपलेली आहेत. प्रवीण बैलमारे साहेब यांची प्रवीण दुगाड्यांनी काही वेळापूर्वीच आठवण काढलेली आणि बघा लगेच ते इथे आलेले आहेत. प्रवीण बैलमारे सावरोली यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. भरपूर पैशांची इथे उधळण त्यांनी काही वर्षांपूर्वी केलेली. गोटे एम्पायर होते, तुम्ही कॉमेंट्री करत होते आणि अशा या दानशूर व्यक्तिमत्वाची इथे उपस्थिती लाभलेली आहे. यानंतर होणारा जो सामना आहे, आई गारमाता रुद्र 11 कराडे आणि अधिराज 11 वडगर, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर टॉससाठी लगेच यावं. नक्कीच इथे प्रवीण शेठ बैलवार यांचं आगमन झालंय, त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 60 धावा, 4थं षटक सुरू आहे. 60 धावा, 4थ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. आता नवीन गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये कोण आणला जाईल यासाठी मात्र चर्चा सुरू आहे. नवीन गोलंदाज आहे शेवटचं षटक घेऊन संदेश मुंडे, चांबार्लीचा हा खेळाडू. बघूया वरट्टावर रसायनीसाठी किती मोठी कामगिरी करणार हे पाहणं गरजेचं आहे. 4 षटकामध्ये बराच मार या गोलंदाजांनी खाल्लाय, ज्यामध्ये मनीषचा विचार आपण अपवाद वगळला तर बाकीच्या गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली नाही असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या 3 षटकात धावा आल्या होत्या तब्बल 51. त्यानंतर मनीषनं केवळ 9 धावा खर्च केल्या, 3 महत्वाच्या विकेट मिळवल्या. पण अजूनही मैदानावरती आहे तो फलंदाज विशाल जितेकर आणि उस्मान. पण इथे विशाल ही काही कमी नाही. विशालनं मोठा फटका मारला. इथे विशालच्या बॅटमधनं आला हा अगदी चांगला फटका, सरळ जातं लॉंगॉन सीमारेषे पलीकडे, अगदी खेचलं या फटक्याला आणि त्याच्यावरती प्रहार चढवला. 6 धावा. विजय, 1 मिनिट. बाळू दांडे यांचं इथे आगमन होतंय. बाळू दांडे यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आणि प्रवीण बैलमारे यांच्याबरोबर संदीप पाटील आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच इथे 66 धावा झाल्यात. आज 386 धावा भारतीय संघानं टार्गेट ठेवलं होतं न्यूझीलंडच्या समोर, परंतु तब्बल 90 धावानं न्यूझीलंड संघाला पराभूत केलं आणि 3-0 या फरकानं भारतीय संघानं एकदिवसीय मालिका जिंकली. पण इथे विशाल जितेकर करतोय काय, आता या चेंडूवरती चौकार मारतोय आणि या 6 धावांच्या बरोबरीनं 4 धावांच्या बरोबरीनं 70 धावसंख्या आता धावफलकावरती लागली आहे, ती I11 ओवे या टीमची. जरा खेळू, जरा देऊ सर्वांना टक्कर. सुप्रीमो 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 नंबर 1. आसरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय हरेशजी दुर्गे यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आसरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरेशजी दुर्गे. वळूया मॅचकडे. हा चेंडू झोपून खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी पल्लूस खूप
पद्धतीचा फटका होता, पण या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळेल लेग बायच्या रूपामध्ये. आणि या एका धावेच्या बरोबरीनं आता 70 धावा पार केल्यात. 71 धावांपर्यंत I11 ओवे टीम पोहोचली आहे. आज मोठा इरादा घेऊन आलेले हे फलंदाज अगदी लवकरच येऊन त्यांनी विकेटची पाहणी केली, त्याच्यावरती सरावही केला आणि त्यामुळे कदाचित त्यांची नजर बसली की काय या मैदानावरती, असा प्रश्न आता जे अगोदर उपस्थित प्रेक्षक होते त्यांना पडलाय. 71 धावा धावफलकावरती आल्यात. वरट्टावर रसायनी टीम जी संदीप मुंडे यांना पुरस्कृत केलेली ही टीम आहे, पण इथे मात्र धावसंख्या थोडी जास्त पाहायला मिळते. पण क्रिकेट आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आपण असं नेहमी म्हणतो. या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला एक चमत्कार बघायला मिळणार, यात बिलकुल शंका नसेल. 71 धावा झाल्यात, 4थं षटक संपलं आणि 5व्या षटकाच्या सुरुवातीला षटकार मारला, त्यानंतर चौकार मारला आणि त्यानंतर मात्र लेग बायच्या रूपात एक धाव मिळाली. पुन्हा एकदा संदेश मुंडे तयार. संदेश मुंडेचा हा चेंडू फसला. लॅटिट्यूड कडनं 1000चं पारितोषिक मिळेल असं वाटलं होतं, पण दूर राहिला चेंडू आणि इथे 2 धावा या चेंडूवरती मिळतील उस्मान पटेलला. I11 ओवे टीम पोहोचली 73 या धावसंख्येवरती. पाऊण शतकाच्या जवळ पोहोचलाय हा संघ. आपण बघतोय उस्मान पटेलच्या नावावरती बरेच रेकॉर्ड्स आहेत आणि आज त्याच 9 चेंडूमध्ये तो खेळतोय. 31 या धावसंख्येवरती. हरेशजी दुर्गे उपसरपंच आरसरी ग्रामपंचायत त्यांचं या ठिकाणी आगमन. आमचे रसाळ बंटी रसाळ यांचं या ठिकाणी आगमन झालं. एक चांगले समालोचक आहेत बंटी, त्यांचं मी स्वागत करतो आणि वळतोय ते या टुर्नामेंटच्या. आजचा महत्त्वाचा दिवस आहे, आज फार महत्त्वाच्या मॅचेस आहेत. आज जो जिंकणार तो या ट्रॉफीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचा मानकरी ठरेल. पण उस्मान पटेल करतो काय, त्यानं इथे दनादन मोठमोठे फटके मारले आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली I11 ओवे टीमची 79. भगवे वादळ धावा पहिल्या सत्राची सुरुवात अगदी दणक्यात पाहायला मिळते ती I11 ओवे टीमच्या फलंदाजांकडून. इथे बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्राचे आणि धाव फलकावरती पहिलं सत्र इथे संपलं आणि तब्बल धावा उभ्या केल्या. 80-16च्या सरासरीनं 81 धावांची गरज आहे, ती 16.20च्या सरासरीने जिंकण्यासाठी. पण काय घडणार पुढच्या सत्रामध्ये ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती दुगाडे येण्याच्या अगोदर मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो तर टीके माळी सरांना. धन्यवाद अभिषेक. आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशीमध्ये शेवटच्या रात्रीमध्ये भरपूर पाहुणे आज आलेले आहेत. कैलासदादा म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. I11 ओवे संघाचे ओनर, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. स्वागत आपण इथे करतोय. मी प्रथमतः महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय रुपेश शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रुपेश शिर्के यांचं स्वागत. श्रीकांत दत्ता खाने माजी उपसरपंच यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. रुपेश शिर्के महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष, शिवसेनेचे सगळे शिलेदार या सुप्रीमो ट्रॉफी 2023 मध्ये इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तेजस उतेकर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रुपेश शिर्के साहेबांबरोबर आलेले सर्व पाहुणे मंडळी, तेजसजी उतेकर, निखिल लाड, गौरव फडके या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कैलाश दादा, शेर की झलक सबसे अलग.
कैलास दादा, निखिल लाड आणि गौरव फडके यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गजाननजी मांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. निखिल लाड, मारुती खाने यांना मी विनंती करतो की त्यांनी गौरव फडके यांचं स्वागत करावं. आदरणीय मारुती खाने स्वागत करतील गौरव फडके यांचं. प्रवीणजी बैलमारे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. गेली कित्येक वर्ष या मोहपाड्याच्या मैदानावर ज्यांनी बक्षिसांची लयलूट केलेली आहे, प्रवीण दुगाडे, त्यांचे अगदी फेवरेट कॉमेंटेटर आहे ना, गोटे अंपायर, सगळे समालोचक त्यांना आवडतात. प्रवीण बैलमारे यांचं स्वागत. सचिन रसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. आपण टोल नाक्यावर गेलो खालापूरच्या की प्रवीण बैलमारे यांचं नाव आपण तिथे आवर्जून घेत असतो. त्यांच्या समोर संदीप पाटील आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आई गारमाता, रुद्र 11 कराडे आणि आदिराज 11 वडगर दोन्ही कॅप्टन या प्लीज. आमचे MSCB अभियंता आदरणीय किशोर पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. किशोर पाटील अभियंता MSCB, नेहमी त्यांचं सहकार्य आमच्या परिसरावर राहिलेलं आहे. जोरदार टाळ्या आपण वाजून त्यांचं स्वागत करूया किशोर पाटील साहेब यांचं. त्यांच्या समोर दर्शन पाटील हे आलेले आहेत. दर्शन पाटील यांचंही स्वागत. किशोर पाटील साहेब, तुम्ही अजून 10 वर्ष इथेच राहा, म्हणजे आम्हाला तुमचं सहकार्य जे आत्तापर्यंत लाभलेलं आहे ते तुमचं आम्हाला मिळत राहील. दर्शन पाटील त्यांच्या समोर आलेले आहेत. दर्शन पाटील यांचंही आपण इथे स्वागत करतोय. मी श्रीकांत पांगत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. हरीश दुर्गे उपसरपंच, हरीश दुर्गे उपसरपंच यांचं स्वागत. धारणीचे उपसरपंच, त्यांचं स्वागत इथे होतंय. मी गजानन मांडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आदरणीय कैलास दादा म्हात्रे, आई 11 ओवे संघाचे ओनर आणि आई 11 ग्रुप जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे, त्या ग्रुपचे सर्व आदरणीय कैलास दादा म्हात्रे यांचं स्वागत. सचिन रसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. आदरणीय कैलास दादांना आमची नम्रतेची विनंती की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हरीश उतेकर उद्योजक यांचंही स्वागत. कैलास दादा म्हात्रे वेगवेगळ्या मैदानावर त्यांची टीम उतरत असते, आई 11 ओवे. आदरणीय हरीश उतेकर यांचंही स्वागत इथे करण्यात येतंय. हरीश उतेकर यांचं स्वागत. गजानन मांडे यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. कमलाकर लबडे यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. कमलाकरजी लबडे त्यांचं स्वागत. बाळू धांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी करावं. कमलाकरजी लबडे. कॅस्ट्रॉलचे दादा मंडलिक आणि भालचंद्र गुप्ते डोंबिवलीवरून खास आलेले आहेत हे सामने पाहण्यासाठी, त्यांचं स्वागत. मी संतोष पांगत यांनाच मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मॅचकडे आपण वळतोय. मयूर वाघमारे गोलंदाजीच्या मार्कवर आहेत आणि समालोचनासाठी प्रवीण दुगाडे. लगातार 3 छक्कों के लिए तेजस उतेकर इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम है। लैटिट्यूड इनकी तरफ से हर छक्के के लिए 500 का इनाम है। बहुत बड़ा टारगेट, बहुत बड़ा उद्देश्य चेस करना है। स्ट्राइकर एंड पे इस वक्त बंटी बद्री के और नॉन स्ट्राइकर एंड पर रजत मुंडे। पहली गेंद के ऊपर सिंगल का रोटेशन हुआ था। गेंदबाज मयूर वाघमारे।
आकाश चंदारिया। कल क्या मैच खेले आकाश, आप तारीफ काबिल। प्रतीक जोलवेकर, इनका भी हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन राष्ट्रवादी जिला युवक कांग्रेस के अध्यक्ष और जिनके नाम से यहाँ पर कई बार हमने टीम देखी है ओपन की प्रतियोगिता में, अंकित जी साखरे, इनके निकटवर्ती सौरभ चौधरी, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन बहुत ही बड़ा क्रिकेट यहाँ पर होने जा रहा है। ये रनआउट की अपील की गई है और अंपायर ने रेफर किया तीसरे अंपायर को। देखिए तीसरे अंपायर जब तक अपना फैसला सुनाए, हमारे दत्ता भाड़ी बड़े, नितिन महाडिक, जयदास पाटिल, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। इस प्रतियोगिता में राष्ट्रवादी खालापुर तालुका युवक अध्यक्ष प्रवीण जी गोपाले, इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन यहाँ पर रेफर किया है तीसरे अंपायर को प्रवीण पवार। सतीश महाडिक यांचं आपण इथे स्वागत करतोय। सतीश महाडिक यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। चंद्रकांत दादा महाडिक यांचे चिरंजीव सतीश महाडिक पंड्या। खरं तर चंद्रकांत दादांची आठवण आपल्याला नेहमी पदोपदी होत असते। प्रदीप पाटील मामा यांचंही आपण इथे स्वागत करतोय। प्रदीप पाटील मामा यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रदीप पाटील, इट्स आउट। मिस्टर कंसिस्टेंट रजत मुंडे के पारी का अंत होता हुआ। सतीश देशमुख यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मॅच अतिशय चांगली चाललेली आहे आणि स्वागत पण इथे होतंय पाहुण्यांचं, कारण आज पाहुण्यांची मांदियाळी इथे जमलेली आहे। रुपेश पाटील पारगाव यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। दोन्ही टीमना मी विनंती करतो की टॉससाठी या। आई गारमाता रुद्र 11 कराडे आणि आदिराज 11 वडगाव। चांभारलीचे संतोष पाटील यांचंही आपण इथे स्वागत करतोय। सगळ्या महिला सदस्या इथे येत आहेत। माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांचं इथे आगमन होतंय। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। जोशी मॅडम, तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत आलेल्या सर्व आमच्या महिला सदस्या, त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। तो बंटी बद्री के भी बाल बाल बचे रनआउट होते हुए। लेकिन नंदनपाड़ा बॉयज, इनकी तरफ से सुप्रीमो को शुभकामनाएं आ चुकी है। नंदनपाड़ा बॉयज इनकी तरफ से सुप्रीमो को शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन रन काफी बनाने हैं, 81 रनों को बनाना है। काफी बढ़िया गेंदबाजी का अटैक है I11 ओवे के पास। शिवसेना सदस्य सन्माननीय कराडेचे आमचे नितेशजी कारंदे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। संतोष पाटील यांचं आपण इथे स्वागत करतोय। मी गजानन मांडे यांना विनंती करतो की त्यांनी संतोष पाटील यांचं स्वागत करावं। तो टोटल आ चुका है 81 रनों का पीछा करते हुए। थर्ड अंपायर रेफर किया है। चलिए तीसरा अंपायर। चलिए ऑन टाइम रेफर किया है तीसरे अंपायर को प्रवीण पवार। ये अंपायर रिव्यू है क्या? हाँ, अंपायर रिव्यू। प्रवीण, प्रचंड गर्दी आज जमलेली आहे बघा। सुप्रीमो ट्रॉफी 2023ला जेवढे पाहुणे व्यासपीठावर बसलेले आहेत त्याच्या कैक पटीनं प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत। WTCच्या माध्यमातून मॅच लाईव्ह सुरू आहे। अंकुश बागीत यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत। अंकित बागीत यांचं इथे स्वागत। मी आमचे सुरेश दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं।
निष्ठावान शिवसैनिकांची ही शिवसेना आहे. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांची ही शिवसेना. नंदू पाटील कराड्याचे, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. यानंतर होणारा सामना कराडे विरुद्ध वडघर. गारमाता रुद्र 11 कराडे विरुद्ध वडघर. दोन्ही ये थर्ड टीमच्या अंपायर रेफर कॅप्टन्सना किया है. विनंती आहे. यस, बघतायत क्रुशियल मोमेंट आहे. दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण कृपया व्यासपीठावर या. आदरणीय कैलासदादा म्हात्रे बसलेले ते मॅचचा आनंद घेतात. लॅटिट्यूडचे प्रोप्रायटर इथे आहेत. संदीपजी मुंडे या मॅचचा आनंद घेत आहेत. जोशी मॅडम आज आलेले आहेत. आम्हाला अतिशय आनंद होतोय. त्यांच्या समवेत सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या नेत्या मंडळी इथे आलेल्या आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निष्ठावान शिवसैनिकांची आज मांदियाळी खऱ्या अर्थानं इथे जमलेली आहे. वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं ना की धन्य झाली ही धरती संत चरण स्पर्शाने. तसं या मैदानावर सर्व निष्ठावान शिवसैनिकांची आज मांदियाळी इथे जमलेली आहे. त्या सर्व शिवसैनिकांचं आणि क्रिकेटवर खरं तर नितांत प्रेम करणाऱ्या क्रिकेटवीरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा. 81 रन बनाने हैं. पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफलियां मारा करता है दोस्तों, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है. यकीनन छक्कों की जरूरत है और लगातार 3 छक्कों के लिए शिवसेना वातुक सेना रायगढ़ जिला उपाध्यक्ष रुपेश जी शिर्के इनकी तरफ से 1000 का इनाम है और तेजस जी विचारे इनकी तरफ से भी लगातार 3 छक्कों के लिए 1000 का इनाम. गौरव घोषालकर ने इस गेंद को जरूर उठाया है. गेंद हवा में थी और इसी के साथ मिस्टर डायनामाइट फटने से पहले ही उन्हें बुझा दिया I11 के गेंदबाज मयूर वाघमारे ने. तो देखिए एनवी अवध आदिराज वड़घर क्या खेले थे. आकाश चंदारिया बहुत ही बढ़िया खेल हमें देखने का मौका मिला. ऊपर से क्या टीम गई थी कराड़े आई गारमाता रुद्र 11 कराड़े के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा, लेकिन विशाल जीतेकर और आकाश तारेकर की I11 उस्मान पटेल की I11 हुए जिसे फ्रेंचाइज किया हमारे कैलाश दादा म्हात्रे. उनकी टीम हावी हो रही है इस वक्त. संदीप मुंडे साहब ने जिस टीम को फ्रेंचाइज किया है वरद टॉवर रसायनी के खिलाफ. प्रवीण, खरं तर या मयूरला बघितलं ना की नंदलाल मस्कर यांची आठवण होते. नंदलाल मस्कर यांची गोलंदाजी, याची गोलंदाजी बराच साम्य आपल्याला पाहायला मिळतं. हाँ, निश्चित तौर पर. लेकिन नंदलाल मस्कर की गेंदबाजी में एक बात तो थी, उनकी गेंदें ज्यादा नीचे रहती थी. टिप्पा बाउंस नहीं वो देते थे गेंदबाजी में, अगर रिकॉर्ड अगर निकाला जाए तो. और उतनी तेजी, बिल्कुल सही कहा आपने, जो तेजी है मयूर वाघमारे में उतनी तेजी हमें नंदलाल मस्कर, वो भी राइट आर्म बॉलर थे, ये भी राइट आर्म बॉलर है, वो ज्यादा ऑफ स्पिन कराने में माहिर थे. ये दोनों तरफ से टर्न, वाइड यॉर्कर, कभी स्लोअर वन, यानी कि गेंदबाज के पास जो वैरायटीज होनी चाहिए, जो वेरिएशंस होने चाहिए, वो सब कुछ है मयूर वाघमारे के पास. स्ट्राइकर एंड पर कप्तान भावेश कुरंगे ने इस गेंद को खेला बाएं हाथ के बल्लेबाज ने, लेकिन सेंचुरी मेकर बंटी बद्रिके को कुछ कर दिखाना होगा. 81 रनों का पीछा यूं ही नहीं होगा. 81 रनों का पीछा करते करते आपको आक्रमण करना होगा. क्रिकेट में दोस्तों ये कहावत है, आक्रमण ही होता है सबसे बड़ा बचाव. एक ओवर के खेल की समाप्ति के बाद 4 ही रन आ चुके हैं. 24 गेंदें और
77 रनों की जरूरत। आई गार माता रुद्र 11 कराडे और आधिराज एनवी अवध आधिराज 11 वडघर। कैलाश दादा म्हात्रे, यकीन मानिए मजा आ रहा है इस प्रतियोगिता में। क्राउड का वही प्यार मिल रहा है अभिषेक, लाइव होने के बावजूद भी। देखिए 10,000 से भी ज्यादा व्यूअर्स इस वक्त लाइव देख रहे हैं WTC के माध्यम से। गेंदबाज प्रसन्न पाटिल, धुंधले गांव का ये खिलाड़ी तेजस और विशाल की जैसे इस खिलाड़ी के ऊपर नजरें पड़ी, इस हीरे को तराशा इन जौहरी ने, विशाल और तेजस म्हात्रे ने इस हीरे को तराशा, और तराशने पर देखिए अपने गांव का नाम तो रोशन किया है, किया जरूर है प्रसन्न पाटिल ने, लेकिन क्या गेंदबाजी की है सुप्रीमो में, लाजवाब। लेकिन वहीं भावेश कुरंगड़े को अच्छा खेलना होगा। 77 रनों की अभी भी जरूरत है। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट, इस खेल में यह कहा जाता है। फुल टॉस किया, गेंद हवा में, क्या छूने की संभावना। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और यह दूसरा रन मिलता हुआ। 75 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 23 गेंदों में। सुरेश म्हात्रे साहब, संतोष मांगत साहब, जिन्होंने ये सपना देखा था कि इस साल सुप्रीमो होनी चाहिए और उसके लिए मेहनत की। स्वप्निल राउत, तीसरा अंपायर किस वजह से, बीमर वेस्टाइट। प्रवीण बीमरचं तिसऱ्या अंपायरकडे आता आलेलं आहे हॅट्रिकसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 3,000 आणि प्रत्येक विकेटला 1,000 रुपयांचं पारितोषिक रुपेश पाटील पारगाव यांच्याकडून देण्यात येणार आहे। जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख आदरणीय सुवर्णाताई जोशी इथे आलेल्या आहेत, त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया। त्या नगराध्यक्षा सुद्धा आहेत, त्यांच्या समवेत कर्जत तालुका प्रमुख करुणा वडेकर, त्यानंतर मयुरी गजमल, सुरेखाताई प्रधान, प्रीतीताई कडव, सुवर्णाताई मुंडे, मोहिनीताई चौधरी, निशाताई करवले या सगळ्या इथे उपस्थित आहेत। सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया। खरं तर उद्घाटनाच्या वेळी सुद्धा या सगळ्या आपल्या महिला नेत्या, महिला कार्यकर्त्या, सगळी नारी शक्ती इथे उपस्थित होती, त्यांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया। क्रुशियल मोमेंट आहे, अतिशय चांगली मॅच आहे आणि आपण इथे तोपर्यंत स्वागत करतोय। सुवर्णाताई जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। प्रीतीताई आणि सुवर्णाताई यांना मी विनंती करतो, प्रीतीताईंना विनंती करतो की त्यांनी सुवर्णाताई जोशी, महिला जिल्हा प्रमुख रायगड यांचं स्वागत करावं। स्वागत करूया सकळ जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयाला उपस्थित सर्व पाहुण्यांचे। ही भगवी शाल आणि खरं तर भगवा रंग म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी निवडलेला हा भगवा झेंडा, या भगव्याचे सगळे आपण सगळेजण पाईक आहोत आणि सगळ्या निष्ठावान शिवसैनिकांच्या प्रतिकृती इथे बनवण्यात आलेली आहे। कर्जत तालुका प्रमुख करुणाताई वडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मोहिनीताई आणि करवले यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। करुणाताई वडेकर, कर्जत तालुका प्रमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। करुणाताई बडेकर, थैंक यू। तो मैच की तरफ चलेंगे। रन आ चुके यहाँ पे 2 रन और टोटल बनता हुआ 6 रन। 81 का पीछा करते हुए 6 रन आ चुके। कप्तान भावेश कुरंगड़े ने ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, लेकिन गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। 1 रन जरूर मिलेगा। इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं है, चौके छक्के लगाने लाजमी है। जिस तरह खेल खेला था उस्मान पटेल ने, जिस तरह खेल खेला था कैप्टन कूल विजय ने, जिस तरह खेल खेला था पहले सत्र में विकी पाटिल ने, उसी तरह यहाँ पर खेल दिखाना होगा टीम वरद टॉवर रसायनी के इन बंदों को।
गारमाता चला आई- टॉस साठी हा यस गारमाता रुद्र 11 कराड़े बनाम NB अवध आदिराज 11 वडघर। प्रवीण यादव की यह टीम ऊंचा खेला, बंटी बद्रिके ने नंबर आया 6 और इसी खेल की जरूरत है इस वक्त टीम वरद टॉवर रसायनी के लिए, इनके फ्रेंचाइजी संदीप मुंडे साहब के लिए। टीजे जरा खेळू जरा देऊ सर्वांना टक्कर सुप्रीमो 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 नंबर देखिए पूरी 3 रातें यहाँ की लाइट व्यवस्था काफ़ी अच्छी हो रही है। हमारे इलेक्ट्रीशियन संतोष जी डोकरे साहब काफ़ी मेहनत कर रहे हैं इस लाइट के लिए, उनका भी हम ज़रूर शुक्रिया अदा करना चाहेंगे सुप्रीमो के ऑर्गेनाइजर की तरफ से। प्रसन्न पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस गेंद को खेला कवर्स में, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात, मिलेगा महज 1 रन। हाँ नागौरी चाय यहाँ पर आ चुकी है। आज रोशन राउत दिन के नाम से एक ब्रांड लॉन्च करने वाले हैं, इनॉग्रेशन होने वाला है नागौरी द्वारा। तो टोटल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 81 रनों का पीछा करना है, प्रति ओवर 16 के औसत से इन रनों को बनाना था। शुरुआत अच्छी नहीं हुई है वरद टॉवर रसायनी की, लेकिन क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी माना जाता है। क्रॉस लाइन खेलने की कोशिश, अपील की गई, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर 1 रन तो जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 15 रन। लेग बाई का इशारा आता हुआ। तो अन्ना जी गावड़े साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। NB अवध आदिराज वडघर के कप्तान यहां पर आ चुके हैं। मैं गारमाता तो देखिए पनवेल सकल मराठा समाज अध्यक्ष कमलाकर लबड़े साहब, इनके द्वारा हमारे लिए इनाम आ चुका है हमारी कमेंट्री के लिए, मैं उनका शुक्रगुजार हूँ। ढेर सारे इनाम आते हैं, अभिषेक खिलाड़ियों के लिए आते हैं, कमेंटेटर्स के लिए आते हैं, अंपायर्स के लिए आते हैं। सुप्रीमो का अंदाज अलग ही होता है। कराटे टीम गारमाता रुद्र 11 कराटे, यह आखिरी कॉल आपको दी जा रही है। बंटी बद्रिके कोशिश जारी है बंटी बद्रिके की, क्योंकि जो 4-5 सैकड़े आए हैं रायगढ़ टेनिस बॉल की दुनिया में, उनमें से एक खिलाड़ी है ये उस्मान बंटी बद्रिके, नावा के अमोल, जिन्होंने पहली 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 2 ओवर का खेल प्रवीण यहाँ पर समाप्त हो चुका है। टीकेमाड़ी साहब 75 रनों की अभी भी जरूरत है, लेकिन उस जरूरत को किस तरह से पूरा करेंगे 3 ओवर में। व्यासपीठावर 65 रनों की, माफी चाहूंगा, 65 रनों की जरूरत है। उस जरूरत को किस तरह से पूरा करेंगे, माइक्रोफोन पर आएंगे अभिषेक पाटिल। सुरेखाताई प्रधान यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। करवले मॅडम आणि प्रीती कडव मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुरेखाताईंचं स्वागत करावं। सुवर्णाताई जोशी रायगड जिल्हा महिला प्रमुख, त्यांच्या समूहेत सुरेखाताई प्रधान इथे आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत। मयुरीताई गजमल यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। मोहिनी ताई आणि सुवर्णाताई त्यांचं स्वागत करतील। हॅलो रुपेश पाटील पारगाव यांच्याकडून हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकला 3000 आणि प्रत्येक विकेटला 4 धावा या चेंडूवरती आल्या, 4 धावा। शहर संघटक मयुरीताई गजमल यांचं स्वागत। मोहिनीताई, सुवर्णाताई, प्रीतीताई कडव या सगळ्या आपल्या महिला भगिनी करत आहेत। अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड। कराडेचे कॅप्टन शेवटची पुकार। अंतिम पुकार। वळूया मॅचकडे, जिथे गरज आहे ती म्हणजे 17 बॉल आणि 61 धावा। एक चांगली मॅच या ठिकाणी होणार, यात शंका नाही, कारण बंटी बद्रिके अजूनही मैदानावरती आहे। वरद टॉवर रसायनी टीमला 80 धावा या ठिकाणी करायच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये रजत मुंडेची जी विकेट आहे ती महत्त्वाची विकेट धावचीतच्या रूपात या ठिकाणी बाद झाली आणि कुठेतरी घरघर लागली असं वाटलं, परंतु भावेश कुरंगळे आणि बंटी बद्रिके हे 2 जे फलंदाज आहेत ते या मॅचमध्ये रंजकता निर्माण करतील, यात मात्र काही शंका नसेल।
हा चेंडू मस्त फटका होता. इथे मात्र सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या दिशेनं. दुसरी धाव तू मय मय फलंदाज या ठिकाणी सुदैव या दोनही फलंदाजांचं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. रुपेश पाटील पारगाव यांच्याकडून विकेटसाठी 1000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 3000चं पारितोषिक मिळणार आहे. नक्कीच त्यांच्याकडनं पारितोषिक आहे. पण इथे मॅच बघा आता क्रुशल मोमेंटला आहे. या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार हे सांगणं आता कठीण झालंय. पहिली सेमीफायनलची ही मॅच आहे सुप्रीमो ट्रॉफीची. गोलंदाज तयार. हा चेंडू दांडी वाकवली. मोठा हादरा. आता मोठा झटका मिळालाय. आता या मॅच मधली जी काय मजा होती, जो फलंदाज या मॅच मध्ये काहीतरी चमत्कार करेल असं वाटलं होतं, तो बंटी भद्रिके त्रिफळाचित. टॉस केला जातो. यानंतर होणारा सामना कराडे विरुद्ध वडगर. मी जिल्हा प्रमुख सुवर्णाताई जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. दुसरा सेमीफायनलचा सामना आई गारमाता रुद्र 11 कराडे विरुद्ध अधिराज 11 वडगर. तालुका हाफ मधला एक फायनलचा सामना सुरू आहे. आता ओपन हाफ मधला हा सामना आई गारमाता रुद्र 11 कराडे वर्सेस अधिराज 11 वडगर. नाणेफेक जिंकली आहे आई गारमाता रुद्र 11 कराडे संघानं. निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं. इथे विलास पाटील आमचे बोरिवलीचे आणि किशोर पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर मालकर माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आहे. आज चढावड आहे चढावर. कारण बघतोय आपण संदीप ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुमित पवार जे मला असं बिग कॉल ना, यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सगळे 3000. मॅच बघा तिकडे वाईट चेंडू पडतोय. प्रेक्षकांनी अगदी खचाखच भरलेलं हे मैदान. सुप्रीमो ट्रॉफीची जी काय लगबग आता सुरू झाली असं वाटतंय. आणि आमची लय तुटतेपर्यंत त्यातही ॲडजस्ट करणं फार गरजेचं आहे. कारण पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावरती अगदी खचाखच भरलेलं हे व्यासपीठ. आता गरज आहे जिंकण्यासाठी 56 धावांची. इथे मात्र चेंडू गरंगळत चाललाय. मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे. पण तसं काही घडत नाही या मॅच मध्ये. फलंदाजांना मोठमोठे फटके मारून देण्यापासून गोलंदाज मात्र वंचित ठेवतायत. धावफलकावरती धावा आहेत. 80 धावांचा पाठलाग करताना वरट्टावर रसायनी टीमच्या 26 धावा झाल्या. त्याचा अर्थ अजूनही 54 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 55 धावांची गरज आहे. 81 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. सुप्रीमो ट्रॉफीची पहिली सेमीफायनल. असं वाटलं होतं की या सेमीफायनलमध्ये काहीतरी आपल्याला मोठमोठे फटके बघायला मिळतील. रजत मुंडे बाद झाला आणि त्यानंतर थोडीशी जी अवस्था आहे ती दयनीय झाली आहे या फलंदाजीची वरट्टावर रसायनी या टीमची. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र आपण बघतोय पंचांचा नो बॉलचा इशारा. इथे नो बॉल. आता पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा होत आहेत धावफलकावरती 27 धावा. 54 धावांची अजूनही गरज आहे. पहिली मॅच सुप्रीमो ट्रॉफीची पहिली उपांत्य फेरी. आणि कोण जाईल या लढतीमध्ये अंतिम लढतीमध्ये यासाठी मात्र या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. थोडेसे प्रेक्षकांमध्ये शांती निर्माण झाली आहे. त्याचं कारण असं वाटतंय की या मॅचमध्ये धावा आणि चेंडू यांच्यामध्ये अंतर जास्त आहे. पण चमत्कार करावा लागेल. आज आपण बघितलं असेल न्यूझीलंड आणि इंडियाच्या दरम्यान झालेल्या मॅचमध्ये शुभम गिलनं 22 धावा एका षटकामध्ये कुठून काढल्या. तसा एखादा शुभम गिल जर का निर्माण झाला ना या मॅचमध्ये तर संदीप मुंडेंच्या वरट्टावर रसायनीला ही मॅच सोपी आहे. 12 चेंडू आता शिल्लक असतील आणि गरज आहे 54 धावांची. म्हणजे 27ची सरासरी. आजही मला ती मॅच आठवतीये न्यूझीलंड आणि आफ्रिका दरम्यान. शॉन पोलकच्या गोलंदाजीवरती न्यूझीलंडच्या ॲश्ले माइल्सनं 27 धावा कुठून काढल्या होत्या. अशी एक बहरदार फलंदाजी जर झाली तर ही सेमीफायनलची मॅच पहिली सेमीफायनलची मॅच कुठेतरी चांगली होईल. प्रेक्षकांची मनं
जिंकणारा सामना होऊ शकतो, परंतु आतापर्यंत तरी I11 ओवे टीमच्या गोलंदाजाने पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. विजय बालाजी नवीन गोलंदाज 4थं षटक घेऊन येतोय. या षटकामध्ये किमान 30-35 धावा जर आल्या तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत येईल. अन्यथा या मॅचमध्ये बऱ्याच अंशी तसं बघितलं तर क्रिकेटचा एकंदर अंदाज बांधला तर पारडच जड आहे I11 ओवे या टीमचं. येणारे 12 चेंडू 54 धावा. विलास शेठ पाटील एक प्रसिद्ध उद्योजक या व्यासपीठावरती आले. त्यांच्याबरोबर आहेत आमचे CM जे आमचे DC म्हणजे ज्ञानेश्वर मालकर माजी सरपंच आणि ठोंबरे. हा चेंडू मस्त फटका होता. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत मात्र फलंदाज धावचीत. अजून एक हादरा मिळाला. आता या विकेटच्या पतनानंतर धावा आहेत त्या मात्र 28. अजूनही गरज आहे 53 धावांची. 53 धावांची गरज. व्यासपीठावरती बघा आपण मातोश्रीची प्रतिकृती बनवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि या टुर्नामेंटसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की उस्मानाबाद म्हणजे धाराशिवचे जे विद्यमान आमदार आहेत सगळ्यात यंग आदित्य साहेबांच्या नंतर जर दुसरे यंग आमदार कोण असतील तर ते कैलास दादा पाटील उस्मानाबाद धाराशिवचे. ते या व्यासपीठावरती येऊन गेले आणि त्यांनाही आनंद झाला की जे कट्टर आणि एकनिष्ठ जे आमदार आणि खासदार आहेत त्यांचे फोटोज त्या ठिकाणी लावण्यात आले. त्यांनाही खूप आनंद झाला आणि एक चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आकाश तारेकरनं पकडला झेल. या मॅच मध्ये आता थोडीशी अवस्था दयनीय झाली आहे. उंचाल्या तुम्ही किती जणा मारले फटकारे होणार नाही झाले नाही होणार नाही नाही झाले नाही नाही तुमच्या सारखे कधी साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब साहेब एकच साहेब. सोळंकी या ठिकाणी बाद झालाय आणि संजय सोळंकी सारखा एक महत्वाचा फलंदाज आता वरट्टावर रसायनीनं गमावलाय. या सामन्यामध्ये धावांचं फार मोठं आव्हान घेऊन उतरलेली वरट्टावर रसायनी टीम धावांच्या दडपणाखाली त्या ठिकाणी दबली गेली की काय असा प्रश्न आता. नक्कीच मयूर पाटीलनं जर षटकार मारला तर आमचे मसणे ना अतुल कोंडिलकर यांच्याकडनं 2000चं पारितोषिक आहे. 2 नाही 3-4 षटकार मारावे लागतील तरच या मॅच मध्ये मजा येणार आहे. जे स्वप्न आहे संदीप शेठ मुंडे यांचं की सुप्रीमो ट्रॉफीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरला त्या ठिकाणी स्पर्श करण्याचं हातामध्ये ट्रॉफी घ्यायचं ते स्वप्न हे फलंदाज पूर्ण करतील का याकडे मात्र त्या सगळ्या पाठीराख्यांच्या नजरा आहेत. 80 धावांचा जो डोंगर आहे ना तो डोंगर आता थोडासा डोईजड होतोय या फलंदाजांना. धावफलकावरती धावा आहेत 28. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे. आजचीच मॅच इंटरनॅशनलमध्ये शुभम गिलनं 22 धावा एका षटकामध्ये कुठून काढल्या होत्या. इथे असे जर का फटके आले तर मॅचमध्ये मजा येईल. पण जर तर हे क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाही. पण इथे आता 9 चेंडू बाकी आणि 52 धावांची गरज आहे. आता 9 चेंडू आणि 52 धावा हे गणित न करता 9 चेंडू आणि 9 षटकार हे गणित जर ठेवलं तर ही मॅच सोपी असेल. पण हे जे आव्हान आहे ते 89च्या पुरापेक्षाही मोठं आव्हान आहे. 89ला जो पूर झाला त्यानंतर 2005ला तर त्यावेळेस जसं आव्हान होतं तसं आव्हान या फलंदाजांकडे आहे. पण मनीष तात्रेनं इथे एकच धाव मिळवली आहे. या एका धावेच्या बरोबरीनं शेवटचे 8 बॉल आणि 51 धावांची गरज आहे. 8 चेंडू 51 धावा. या व्यासपीठावरती आपण बघतोय बऱ्याचशा आमच्या माता भगिनी महिला सुद्धा बऱ्याच संख्येनं उपस्थित आहेत. आणि सगळ्यांना माहीत असेल की ज्या वेळेला हा चेंडू जातोय विकेट किपरच्या दिशेनं काँग्रेस आणि शिवसेनेचं त्यावेळी आपण बघितलं असेल की राष्ट्रपती पदासाठी एक महिला राष्ट्रपती ती कुठल्या पक्षाची आहे ते विचार न करता
एक महाराष्ट्राची कन्या जर या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत जात असेल तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा सांगितलं की आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा त्यांच्याकडून करण्यात आला नाही. आणि पहिली महिला राष्ट्रपती जर कोण झाली असेल तर त्या आहेत प्रतिभाताई पाटील आणि त्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं योगदान आहे. हा नक्कीच. आणि पहिल्या महिला पण त्याच आहेत. इथे धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. गरज आहे आता बऱ्याच धावत संख्येची. 6 चेंडू आणि 50 धावा जिंकण्यासाठी अजूनही गरजेचे आहेत. 6 चेंडू आणि 50 धावा. आव्हान फार कठीण आहे कारण चेंडू आहेत 6, धावा आहेत 50. संदीप शेठ मुंडे यांनी उतरवलेली वरद टावर रसायनी ही टीम पहिल्या दिवशी 35 धावा करताना आपण बघितलं असेल. चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळाली. आज उलटं झालं. आज धावा जास्त झाल्या. कदाचित नाणेफेकीचा कौल जिंकला आणि जो निर्णय घेतला रोहित तो कदाचित अंगलट आलाय की काय. 3 षटकारांसाठी बिग कोलाचे आमचे सुमित पवार यांच्याकडनं 3000. सुमित पवार यांना अपेक्षा आहे की फलंदाज हे धावा म्हणजे 3 षटकार मारतील पण आतापर्यंत तरी गोलंदाजांनी त्यांना डोकं वर करू दिलं नाही. नवीन गोलंदाज इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील आलाय. एक कमी कालावधीमध्ये ज्या गोलंदाजानं या रायगडमध्ये आणि देशामध्ये नावाचा डंका निर्माण केलाय तो अंगद पाटील इनामपुरीचा आता मोहपाडा मार्केट एंडकडनं मारा करेल. गोलंदाज तयार. हा चेंडू पनवेल तालुक्यातलं सगळ्यात जर छोटं गाव कुठलं असेल तर इनामपुरी आणि त्या छोट्या गावातला सगळ्यात मोठा खेळाडू कोण असेल तर तो अंगद पाटील ज्यानं इथे मात्र चेंडू टाकलाय निर्धाव. गरज आहे 5 चेंडू आणि 50 धावांची. 5 चेंडू 50 धावा. एक चांगलं क्रिकेट. रोशन राऊत यांचं आगमन झालं ज्यांच्या नावानं आज मला असं वाटतं नागोरी हे एक टी म्हणजे चहाचं त्या ठिकाणी नामकरण करणार आहेत. त्यांचंही नागोरीचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. मॅच मध्ये मात्र मजा राहिलेली नाही कारण विकेटचं पतन झालंय. एकतीस धावा. गोलंदाज तयार. चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेनं एकच धाव मिळेल. एक्का दुक्का से काम चलने वाला नाही आणि या एका धावेच्या बरोबरीनं जिंकण्यासाठी 81 धावांचा पाठलाग करताना वरद टावर रसायनी टीमची धावसंख्या मात्र 32 म्हणजे अजून 49 धावा करायच्या आहेत. 49 धावा अजूनही करायच्या आहेत. सुरेश दादा म्हात्रे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी घेतलेली ही मेहनत आणि कोविडच्या नंतर एक जबरदस्त असं हे सुप्रीमो ट्रॉफीचं आयोजन. या मॅच मध्ये मात्र एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं धावा झाल्या. धाव फलकावरती मात्र 33 धावा. सगळे वाक बघा इथे काल शेवटच्या मॅच पर्यंत ते इथे होते. नक्कीच. आणि डीजे कधी वाढणार आणि त्यांना कधी नाचण्याची संधी मिळणार हे बघतायत. लेग बायची धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं मोठा फरक पडणार नाही. नक्कीच आमचे लॅटिट्यूडचे सय्यद सर यांच्याकडनं बरीच पारितोषिकं आहेत विकेटसाठी. नक्कीच त्याचं कॅल्क्युलेशन केलं जाईल. मला असं त्यांनी केलेलं आहे. 4000 विकेटसाठी आहेत आणि त्यांनी ते पारितोषिक दिलं. इथे मात्र मोठ्या फरकानं पराभूत केलंय I-11
ओवे टीमनं या मॅचमध्ये. पण काही असो, वरट्टावर रसायनीने चांगला खेळ केला आणि या मॅचमध्ये हार जीत होती रहते, खेळ खेळना बडी बात है. संदीप पुंडे यांची वरट्टावर रसायनी या ठिकाणी चांगली झुंज त्यांनी दिलेली आहे. नक्कीच यानंतरच्या होणाऱ्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण ज्या टीमनं घेतलंय त्यांना विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावावं.